हाय, तर चला तर आज करूया असे सॉफ्ट आणि ट्रान्सपरंट महिनाभर टिकणारे मेथीचे ठेपले. तर सगळ्यात आधी मी इथे मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. परातीमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसनमुळे ठेपले सॉफ्ट होतात. नंतर मी इथे आपले बेसिक मसाले ॲड केलेले आहे. लाल तिखट, हळद आणि धण्याची पावडर. नंतर मी इथे पांढरे तीळ देखील घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. 1 ते दीड चमचे मी अजवाईन हातावर क्रश करून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. जी मगाशी चिरलेली मेथी आहे, ती देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करून चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तुम्ही इथे आलं, लसूण किंवा कांदा देखील ॲड करू शकता. पण हे मला महिनाभर टिकवायचे आहेत, सो मी असे सिंपल ठेपले बनवत आहे. तर मेथीला जेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं-थोडं पीठ आधी चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं आपल्याला पाण्याची गरज वाटेल तसं थोडं पाणी ॲड करत आपण सॉफ्ट डो रेडी करणार आहोत. नंतर भरपूर तेल ॲड करून पीठ परत एकदा आपण सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिट हे पीठ रेस्ट करायला द्यायचं आहे. नंतर मी इथे छोटे-छोटे गोळे करून घेत आहे, जेणेकरून ठेपले सेम आकाराचे होतील. आपल्याला इथे चपातीसारखे मोठे देखील करायचे नाहीयेत. तर नेहमी ठेपले लाटताना सुक्या पिठाचा कमी यूज करायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढे हे पातळ लाटून घ्यायचे. सुकं पीठ जास्त यूज केलं की जेव्हा ठेपले होतात ते खूप ड्राय दिसतात आणि त्याचा कलर नीट येत नाही. तर इथे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेल किंवा तुपाचा यूज करू शकता. तर मी इथे तेलाचा यूज करून सगळे ठेपले रेडी केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले सगळे ठेपले रेडी आहेत. हे ठेपले तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा पुन्हा गरम करून देखील खाऊ शकता. तर असे आपले हेल्दी ठेपले रेडी आहेत. तुम्ही हे दही, लोणचं किंवा चहासोबत देखील एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा. थँक यू.